नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, जगभरातील शेअर बाजार गेल्या काही काळापासून मोठ्या घसरणीमध्ये पाहायला मिळत आहेत। भारताचा निर्देशांक देखील काही या घसरणीतनं वाचलेला नाही। जागतिक स्तरावरील वाढता ताण आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ प्लॅन्समुळे जगभरातील शेअर बाजारामध्ये अनिश्चितता सापडली आहे। पण आता देशांतर्गत शेअर बाजाराचं भवितव्य बदलणार आहे। बिझनेस स्टँडर्डच्या रिपोर्टनुसार ब्रोकरेज फर्म मॉर्गन स्टॅनलीनं या संबंधित तज्ज्ञांच्या मते डिसेंबर 2025 पर्यंत सेन्सेक्स हा 1,05,000 पर्यंतची पातळी गाठू शकतो। हे प्रमाण सध्याच्या पातळीपेक्षा 41% अधिक आहे। रिपोर्टनुसार रिस्क रिवॉर्ड घटक भारताच्या शेअर बाजाराच्या बाजूने असेल असं तज्ज्ञांचं मत आहे। अशा परिस्थितीमध्ये सेन्सेक्स या वर्षाच्या अखेरीस 93,000 पर्यंत पोहोचेल, जो सध्याच्या सेन्सेक्सच्या पातळीपेक्षा 25% जास्त आहे। त्याचबरोबर बाजारातील मंदीची स्थिती कायम राहिल्यास डिसेंबर अखेर सेन्सेक्स हा 70,000च्या पातळीवरती पोहोचू शकतो। मॉर्गन स्टॅनलीचे भारतीय संशोधक प्रमुख रिद्धम देसाई यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने एक रिपोर्ट तयार केला आहे। आमचा अंदाज असा आहे की भारतीय शेअर बाजारातील मंदी यावर्षी जास्त काळ टिकणार नाही। ब्रोकरेज हाऊसशी संबंधित एका तज्ज्ञाचा विश्वास असा आहे की कोरोनाच्या साथीमुळे जे काही कंपन्यांचं व्हॅल्युएशन आहे ते आकर्षक झालेलं आहे, जास्त फोबिया त्यामध्ये क्रिएट झालेलं नाही। डिफेन्सिव्ह, स्मॉल कॅप, मिड कॅप आणि लार्ज कॅप शेअर्सच्या कामगिरीवरती देसाई उत्साही आहेत, तर दुसरीकडे तज्ज्ञांनी फायनान्शियल, कन्झ्युमर फोकस स्टॉक, इंडस्ट्रियल आणि टेक क्षेत्राला ओव्हरवेट रेटिंग दिलेलं आहे। यामध्ये महिंद्रा अँड महिंद्रा, मारुती सुझुकी, ट्रेंट, बजाज फायनान्स, ICICI बँक, टायटन, L&T, अल्ट्राटेक सिमेंट आणि इन्फोसिस या कंपन्यांचा देसाई यांनी ओव्हरवेट स्टॉकमध्ये समावेश केलेला आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे की शेअर बाजार 1,00,000च्या वरती जाणार। पण तुमचं काय म्हणणं आहे हे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।